आज माझ्या एका मैत्रिणीने छान कच्ची केळी आणून दिली. तेव्हा असा विचार केला, की ही केळी पिकवून खाण्यापेक्षा या कच्च्या केळीपासूनच काहीतरी बनवूया. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण कच्च्या केळीपासून मस्त चिप्स बनवणार आहोत. अगदी मार्केटमध्ये जसे केळीचे चिप्स मिळतात त्याच पद्धतीने आज आपण घरी बनवणार आहोत. खायला इतके कुरकुरीत लागले ना, की जर तुम्ही बनवून ठेवले तर महिना ते 2 महिने सहज टिकतील. आणि अशी ही कच्ची केळी आपण मार्केटमधून विकत आणली ना, तर यापासून भरपूर चिप्स तयारही करता येतात आणि मार्केटपेक्षा स्वस्तही पडतात. आणि खरं सांगू का, जेव्हा हे चिप्स आपण घरी तयार करतो ना, तेव्हा हे चिप्स खाण्याची मजा काही वेगळीच असते. आणि घरी बनवले म्हणून मुले सुद्धा खूप आनंदाने खातात. चला तर मग अगदी मार्केटसारखे केळीचे चिप्स कसे बनवायचे ते पाहूया. तर इथे मी 6 कच्ची केळी घेतली आहे. केळीचे चिप्स बनवण्यासाठी सर्वात आधी इथे एका वाटीमध्ये मी थोडं पाणी घेतलं. त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलं. मीठ घातल्यानंतर हे सर्व साहित्य एकजीव करून घेतलं. आता त्याचबरोबर दुसऱ्या वाटीमध्येही मी थोडं पाणी घेतलं. त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर घातली. हेही मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं. तर आता तुम्ही पाहू शकता, एका वाटीमध्ये मी पाणी आणि मीठ घेतलं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या वाटीमध्ये पाणी, मीठ आणि हळद पावडर घातली आहे. आता आपल्याला केळीची साले काढून घ्यायची आहे. व त्याआधी सर्वात महत्त्वाचं काम करायचं आणि ते म्हणजे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये तेल घालायचे. म्हणजे जोपर्यंत आपल्या केळीची साले काढून होतात, तोपर्यंत तेल गरम झाले पाहिजे. आणि ज्या चिप्सच्या मशीनने तुम्ही चिप्स तयार करून घेणार आहात, ती मशीन जवळ ठेवायची. तर आता केळीची साल सहज निघत नाही. ज्या पद्धतीने आपण बटाटा आणि काकडी छिलून घेतो, त्याच पद्धतीने आपल्याला केळी छिलून घ्यायची आहे. कच्ची केळी थोडी चिकट असते, त्यामुळे अशा पद्धतीने सालून घेताना हातावर सटकते. त्यामुळे अशा पद्धतीने अगदी अलगद आपल्याला ही केळी छिलून घ्यायची आहे. आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे जर आपण सगळ्या केळी एकाच वेळेस छिलून ठेवल्या, तर त्या काळ्या पडण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे मी एका वेळेस फक्त 2 केळी छिलून घेतली आहेत. म्हणजे 2 केळींचे चिप्स तयार झाल्यानंतरच आपल्याला दुसरी केळी छिलून घ्यायची आहे. तर आता तेल गरम झाले आहे. आता काय करायचं? किसनी अशा पद्धतीने कढईवर पकडायची आणि अशा पद्धतीने तेलामध्येच हे चिप्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. जेव्हा आपण चिप्स घालतो ना, तेव्हा काय करायचं? गॅसची फ्लेम कमी ठेवायची, नाहीतर हातावर वाफ येण्याची शक्यता असते. तर इथे मी अशा पद्धतीने एका केळीचे चिप्स तयार करून घेतले. छोटे-छोटे गोल-गोल चिप्स तयार करून घेतले. आता काय करायचं? हे चिप्स आपल्याला अलगद एकसारखे खालीवर करून घ्यायचे आहे. केळी चिकट असल्यामुळे केळीचे चिप्स टाकताना एकावर एक पडले की ते लगेच चिटकून बसतात. त्यामुळे काय करायचं? तेलामध्ये चिप्स घातले की एकसारखे हलवत राहायचे. आता ज्या वाटीमध्ये आपण मीठ आणि पाणी एकत्र केले होते, त्यातील 2 चमचे पाणी आपल्याला यावर घालायचे आहे. आणि पाणी घातल्यानंतर आपण थोडे लांबच राहायचे. कारण पाणी घातल्यानंतर तेल उडण्याची शक्यता असते. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि तेलाचे बुडबुडे थोडे कमी झाले की एकसारखे चिप्स खालीवर करून घ्यायचे. अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचे आहे. तर आता इथे मी एक चिप्स तोडून बघते. तुम्ही पाहू शकता चिप्स अगदी सहज तुटत आहे. म्हणजे आपले चिप्स तळून झाले आहे आणि खाण्यासाठी सुद्धा तयार आहे. आता आपण तेलामध्ये मिठाचे पाणी घातले होते, त्यामुळे यामध्ये वेगळे मीठ घालण्याची आवश्यकता नाही. तर तुम्ही पाहू शकता अगदी पांढरे शुभ्र, अगदी मार्केटमध्ये जसे मिळतात तसेच आपले चिप्स तयार झाले आहे. आणि कुरकुरीत असे चिप्स तयार झाल्यानंतर ही प्लेट तर एका मिनिटातच सर्वांनी संपवली. आणि तुम्हाला खरं सांगू का, असे घरच्या घरी तयार केलेले गरम-गरम केळीचे चिप्स खाण्याची मजा काही वेगळीच असते. सुरुवातीला केळीचे आपण गोल-गोल चिप्स तयार केले. पण आता काय करायचं? जसे मार्केटमध्ये लांब चिप्स मिळतात ना, तसेच चिप्स आपल्याला तयार करायचे आहे. त्यासाठी काय करायचं? तेलावर अशा पद्धतीने खिसणी धरायची आणि केळी आडवी पकडायची आणि अलगद दाब देत चिप्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. आणि चिप्स घातल्यानंतर काय करायचं? आपण जे हळद, मीठ, पाणी याचे मिश्रण तयार केले होते, ते 2 चमचे मिश्रण यामध्ये घालायचे. आणि तेलाचे बुडबुडे कमी झाले की एकसारखे हे चिप्स खालीवर करून घ्यायचे. आणि तुम्हाला सांगू का, हे चिप्स तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. एका केळीचे चिप्स घातल्यानंतर अगदी 3 ते 4 मिनिटात कुरकुरीत असे आपले चिप्स तयार होतात. आणि चिप्स तळून घेताना तेलसुद्धा खूप कमी लागते. तर आता तुम्ही पाहू शकता अगदी मार्केटसारखे आपले केळीचे चिप्स तयार झाले आहे.
आणि 6 केळीमधील 2 केळीचे चिप्स तर लगेचच संपून गेले. तरीही भरपूर असे आपले चिप्स तयार झाले आहे. आता या चिप्समध्ये आपण हळद घातली आहे, त्यामुळे हे चिप्स उपवासाला चालणार नाही. पण यामध्ये आपण फक्त मीठ घातले आहे, त्यामुळे हे चिप्स तुम्ही उपवासाला खाऊ शकता. तर मंडळी, आज आपण घरच्या घरी अगदी मार्केटसारखे केळीचे चिप्स तयार केले आहे. अगदी कुरकुरीत आणि खायला म्हणाल तर एकच नंबर लागले. तर आता हे केळीचे चिप्स तुम्हाला आणखी चटपटीत पाहिजे असेल ना, तर काय करायचं, यामध्ये थोडी लाल मिरची पावडर घालायची, त्याचबरोबर थोडा चाट मसाला घालायचा आणि अगदी थोडे मीठ घालायचे आणि हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं. हाताने किंवा टॉस करून अशा पद्धतीने सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. तर मंडळी, तुम्हाला हे घरच्या घरी बनवलेले केळीचे चिप्स कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला खरं सांगू का, असे मार्केटसारखे चिप्स घरच्या घरी ताजे ताजे बनवले की ते खाण्याची मजा काही वेगळीच असते. खर्चही कमी लागतो आणि घरी बनवल्याचा आनंदही मिळतो. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा हे केळीचे चिप्स घरच्या घरी बनवायचे असतील ना, तर अगदी सहज बनवता येतील. तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा हे चिप्स नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.